आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्य घोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधु साधु. सोम फॅन लगा, फॅन लगाओ. या ठिकाणी आजचं हे 23वे पुष्प आहे. या ठिकाणी आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण होत असताना आपण यशची धम्मदीक्षा या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेली आहे. कश्यप बंधूची या ठिकाणी धम्मदीक्षा आपण आज घेणार आहोत. वाराणसी नगरीमध्ये कश्यप या नावाचे एक कुटुंब वास्तव्याला होतं. या कुटुंबात 3 पुत्र होते, अर्थातच 3 मुलं होते या कुटुंबामध्ये. ते उच्च असे विद्या विभूषित होते आणि उच्च असे विद्या विभूषित असून ते कर्मठ धार्मिक जीवन जगत होते. काही काळ आता गेलेला आहे आणि काही काळानंतर मोठ्या भावाला असं वाटलं, मोठ्या मुलाला असं वाटलं की आपण या ठिकाणी संन्यास घ्यावा. आणि संन्यास घेण्याचा विचार केल्यानंतर त्याने घर सोडले आणि संन्यास घेतला आणि तो उरुवेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम सुद्धा स्थापन केला. आता त्याच्या धाकटे जे 2 भाऊ होते त्या दोन्ही भावाला सुद्धा आपल्या मोठ्या भावाचं अनुकरण करावं असं वाटलं आणि तेही संन्यासी बनले. ते केवळ अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते, म्हणजे अग्नीची ते पूजा करत असत. त्यांनी आपले जे केस आहेत ते लांब ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल, म्हणजे ज्या जटा म्हणतो आपण, त्यांनी ते आपले केस लांब ठेवलेले असल्यामुळे त्यांना जटिल असे सुद्धा म्हणत असल किंवा जटिल साधू सुद्धा असं म्हणत असत. हे 3ही भाऊ उरुवेला कश्यप, नदी कश्यप आणि गया कश्यप, अर्थातच निरंजना नदीच्या बाजूला असल्यामुळे त्यांना नदी कश्यप
या तिघांना पण असं म्हटलं जायचं. म्हणजे उर्वेला कश्यपला नदी कश्यप, तदनंतर या ठिकाणी दुसरा भाऊ आहे त्याला गया कश्यप, अशा या नावाने या ठिकाणी बोलल्या जायचं. यापैकी उर्वेला कश्यप याचे 500 जटिल असे जे अनुयायी होते. जटिल म्हणजे त्यांनी सुद्धा जटा वाढवलेल्या होत्या. जे नदी कश्यप आहे दुसऱ्या नंबरचा भाऊ, त्याचे 300 असे शिष्य होते. आणि तिसऱ्या नंबरचा जो आहे ज्याला गया कश्यप असं म्हटलेलं आहे, त्या गया कश्यपचे सुद्धा 200 अनुयायी होते. म्हणजे मोठा भाऊ जो आहे ज्याला या ठिकाणी उर्वेला कश्यप म्हटलेला आहे त्याचे 500 अनुयायी होते. दुसरा भाऊ जो आहे त्याचे या ठिकाणी 300 होते आणि सगळ्यात लहान जो आहे त्याचे 200 अनुयायी होते. किती झाले? 1000 अनुयायी सगळे मिळून झालेले आहेत. उर्वेला कश्यपचे 500 जटिल अनुयायी होते, नदी कश्यपचे 300 जटिल अनुयायी होते आणि गया कश्यपचे 200 जटिल अनुयायी होते. उर्वेला कश्यपची अशी कीर्ती खूप लांब लांब अशी पसरली होती आणि तो जीवनमुक्त असल्याचे या ठिकाणी लोक मानले. लोकांना या ठिकाणी तो जीवनमुक्त आहे असे त्या ठिकाणी मानले जात होते. आता असं मानलं जात असल्यामुळे त्या ठिकाणी लोक त्याच्याकडे दुरून दुरून यायचे. दुरून दुरून त्या ठिकाणाहून फल्गु नदीजवळ त्याच्या या आश्रमामध्ये लोक येत असत. उर्वेला कश्यपचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा सुद्धा तथागतांनी विचार केला. त्याच्या या वास्तव्याच्या ठिकाणी माहिती मिळाल्यावर तथागत या ठिकाणी उर्वेला येथे आलेले आहेत आणि तथागतांनी त्याची भेटही घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी या ठिकाणी मिळावी म्हणून त्या ठिकाणी ते म्हणाले, कश्यपा, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या या आश्रमामध्ये केवळ 1 रात्र राहू द्या. आणि मग तो कश्यप म्हणाला, आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराज आहे. तो भयंकर असा शक्तिमान आहे आणि अग्निपूजा करणाऱ्या या सर्व संन्याशाला तो कट्टा असा शत्रू आहे आणि तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो. तो मला जसा त्रास देतो तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा त्रास देईल असे मला या ठिकाणी वाटते. नागलोक तथागताचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे कश्यपाला माहित होतं का? नाही माहित. परंतु ते मात्र मग तथागतांना माहित होतं. तथागतांना त्यांचं जे आहे ते माहित होतं आणि म्हणून तथागतांनी पुन्हा त्या कश्यपला विनंती केली. तो मला त्रास देण्याची शक्यता नाही असं भगवंत त्या ठिकाणी त्याला म्हणाले. कश्यप, कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला 1 रात्र राहण्यासाठी जागा द्या. कश्यप अनेक अडचणी त्या ठिकाणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा राहण्यासाठी आग्रह करू लागले. नंतर कश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी मुळीच इच्छा नाही. मला फक्त काहीशी भीती वाटते, इतकेच. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता. आणि तथागताने ताबडतोब अग्निशाळेत आता मात्र प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले. तथागताने त्या आश्रमशाळेमध्ये प्रवेश केला आणि भगवंत त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत. तदनंतर नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीमध्ये त्या आश्रमामध्ये आला. परंतु आता मात्र कश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी त्याला बसलेले दिसले. भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी शांती आणि प्रसन्नता या ठिकाणी झळकत आहे हे पाहून मुचलिंद नागराजाला असे वाटले की आपण एका महान या विभूतीच्या सान्निध्यात आलो आहोत आणि तो त्या ठिकाणी नतमस्तक होऊन तथागताची पूजा करू लागला. आपल्या अभयताचे काय झाले असेल
या काळजीने अस्वस्थ झालेला तो कश्यप जो आहे त्याला मात्र रात्रभर झोप लागली नाही. बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेने तो भीत 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 सकाळी आता उठलेला आहे. नंतर उठल्याबरोबर त्याने कश्यप आणि त्याचे एकूण जे काही अनुयायी होते ते घेऊन तो या ठिकाणी त्या आश्रम शाळेमध्ये पाहण्यासाठी आला. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी पाहतो तर मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुखापत तर झालीच नाही, पण त्यांना या ठिकाणी असं दिसलं, दुखापत झालेली तर दिसलीच नाही, पण उलट काय दिसलेलं आहे तर मुचलिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना या ठिकाणी दिसून आलं आणि आढळून आलं. हे दृश्य पाहून कश्यपाला असं वाटलं की आपण एक महान असा या ठिकाणी चमत्कारच पाहत आहोत. आणि या चमत्काराचा परिणाम होऊन कश्यपने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची त्या ठिकाणी त्याने विनंती केली. परंतु त्याची काळजी घेण्याचे त्याने या ठिकाणी आश्वासन सुद्धा दिले. तथागताने तेथे राहण्याचे सुद्धा या ठिकाणी मान्य केले. परंतु त्या दोघांचा मात्र हेतू वेगवेगळा होता. कश्यपाचा हेतू काय होता तर कश्यपाचा हेतू होता मुचलिंद नागराजापासून आपणास संरक्षण मिळेल हा होता. आणि तथागतांना काय वाटलं आहे की एके दिवशी कश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी या ठिकाणी मिळेल. पण कश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता या ठिकाणी दाखवलेली नाही. आणि तथागत केवळ या ठिकाणी चमत्कारच करणारे आहेत, बाकी काही नाही असंच त्या कश्यपाला वाटलेलं आहे. एक दिवस आला आणि आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे या ठिकाणी तथागतांना वाटले. आणि त्यांनी कश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात काय? जर तुम्ही अरहंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे नेमके काय हित झाले आहे आणि काय हित होणार आहे? तुम्ही अरहंत आहात का? आणि जर तुम्ही तसे नसाल तर जी तुम्ही हे अग्निहोत्रीचं या ठिकाणी करता तर या अग्निहोत्रामुळे तुमचं नेमकं काय हित झाले किंवा काय हित होणार आहे असा प्रश्न या ठिकाणी भगवंतांनी त्यांना केला. त्यावर कश्यप म्हणाला, अरहंत होणं म्हणजे नेमकं काय हे मला तर माहीत नाही, आपण ते मला या ठिकाणी स्पष्ट करून सांगाल काय? नंतर भगवंत म्हणाले, अष्टांग मार्गापासून अतुच्च करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे. काल आपलं झालेलं आहे अष्टांग मार्ग, आपण सगळ्यांना मोजले ना काल. तर भगवंत या ठिकाणी त्या कश्यपाला सांगत आहेत की अष्टांग मार्गापासून अच्युत करणाऱ्या या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो म्हणजे अरहंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. कश्यप हा एक अहमन्य पुरुष होता, म्हणजे त्याच्यामध्ये एक अहंकार होता, परंतु तथागताच्या या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रश्न मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगद्विदीय म्हणजे जगदवंदनीय भगवंताच्या या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणं शक्यच नाही. आणि शेवटी खात्री पटली आणि खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून उरुवेला कश्यप त्याचा आता अनुयायी झाला. भगवंताचा आता मात्र अनुयायी झाला. आणि गुरुला अनुसरून कश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. कश्यप आणि त्याचे जे काही 500 अनुयायी होते यांना याप्रमाणे पूर्णपणे भगवंतांनी आता मात्र दीक्षा देण्यात आली. नंतर काय झालेलं आहे तर उरुवेला कश्यपने आपल्या सर्व जे काही वस्तू होत्या, ज्या अग्निहोत्रीचं जे साहित्य होतं, जे कपडे होते ते सगळं आणि
या यज्ञपात्र जे आहेत त्यांना आता मात्र त्या नदीमध्ये फेकून दिले आणि त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागानुसार या ठिकाणी वाहत गेल्या आणि वरती त्या तरंगत गेल्या. पृष्ठभागावरून तरंगत खाली खाली अशा त्या वाहत गेल्या. वाहत गेल्यानंतर प्रवाहाच्या आता खालच्या बाजूला त्याचे ते दोन बंधू होते. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेले नदी कश्यप आणि गया कश्यप सुद्धा त्या ठिकाणी होते आणि यांनी त्या वस्त्रावधी सर्व वस्तू असाव्यात स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की या आपल्या बंधूच्याच वस्तू आहेत. ते अतिशय दुःखी झाले आणि अस्वस्थ सुद्धा झाले. आपल्या ह्या भावाच्या वस्तू काय झालं असावं, काय घडलं असावं असं त्यांना वाटलं आणि ते दोघंही आपल्या 500 अनुयायासह त्या भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या दिशेला गेले आहेत. त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेशामध्ये आता पाहून त्या चमत्कारिक विचार त्यांच्या मनामध्ये आले आणि त्यांच्या कारणांनी त्यांनी त्या ठिकाणी आपल्या भावाची चौकशी केली. बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उरुवेला कश्यपने आपल्या दोन्ही बंधूंना या ठिकाणी सांगितली. आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण का करू नये असं नदी कश्यप आणि गया कश्यपला वाटलेलं आहे. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली आणि नंतर त्या दोन भावांना ज्याच्या सर्व अनुयायासह धम्म आणि अग्निहोत्र याविषयी भगवंताने तुलनात्मक अभ्यास करून त्या ठिकाणी सांगितला. म्हणजे अग्निहोत्री आणि या ठिकाणी याविषयी भगवंतांनी तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता या ठिकाणी आणण्यात आले. त्या बंधुत्वाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो, जशी गारगोटी आहे, गारगोटीवर गारगोटी घासल्यावर काय होतं, अग्नी पडतो की नाही. असं करून पहा, ते अग्नी आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, दिसून येतं, अग्नी बाहेर पडतो. तसा विचाराच्या या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर जो आहे असा वर 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 येतो. कारण विचार जे आहेत माणसामध्ये कसे होतात, या गोंधळत झालेले असतात आणि त्याच्या जसा एखादा इथं उदाहरण दिलेलं आहे त्या पद्धतीने, तर हे काय आहे, तर ह्या अज्ञानाचा धूर वर येत होता. तो अज्ञानाचा धूर काय होता, अज्ञान जे आहे त्या अज्ञानाचा धूर काय होता. आणि अज्ञान कशाला म्हटलेलं आहे, अज्ञान म्हटलं म्हणजे काम, क्रोध, अविद्या आणि आणखी ज्या ज्या बाबी आहेत त्या या अग्निप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात. एकदा हा मार्ग सापडला आणि काम, क्रोध व अविद्या याचा नाश झाला. एकदा जर धम्माचा मार्ग सापडला आणि मनुष्याचा काम, क्रोध आणि अविद्या याचा जर नाश झाला तर त्याच्याबरोबर नवीन दृष्टी, नवीन ज्ञान आणि सदाचरण याचा जन्म होतो. आणि म्हणून एकदा माणसाच्या अंतकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो. भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा अग्निपूजेविषयीचा जो त्याला आदर होता, तो आदर आता या ठिकाणी काय झालेला आहे, नष्ट झालेला आहे, गळून पडलेला आहे. आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी आता मात्र या ठिकाणी इच्छा प्रकट केलेली आहे. कश्यपाची धम्मदीक्षा जी आहे, या कश्यपाची धम्मदीक्षा हा तथागताचा महान असा विजय होता. कारण लोकांच्या मनावर त्याचा जबरदस्त असा प्रभाव पडलेला होता. कश्यपाचा या लोकांवर काय होता, जबरदस्त असा प्रभाव पडला होता. आणि म्हणून कश्यपाची जी धम्मदीक्षा आहे ती या ठिकाणी बुद्धाचा महान असा काय आहे, तर विजय होता. सारिपुत्त आणि जे मोदगलायन आहेत यांची सुद्धा या ठिकाणी धम्मदीक्षा झालेली आहे की राजगृह नगरी जी आहे, या राजगृह नगरीमध्ये
एक संजय नावाचा प्रसिद्ध असा पुरुष राहत होता आणि त्याचे सुमारे 250 परिवाजक शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते. त्याच्या या शिष्यवर्गात सारिपुत्त आणि मोदगलायन या नावाचे 2 श्रमण सुद्धा राहत होते की जे ब्राह्मण होते. संजयच्या उद्देशाने सारिपुत्त आणि मोदगलायन याचे काहीच समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधामध्ये होते. एके दिवशी काय झालेलं आहे, एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूपैकी जे 5 भिक्खूंना या ठिकाणी भगवंतांनी आपला धम्म दिलेला आहे, त्या पंचवर्गीय भिक्खूपैकी जो अश्वजित नावाचा, अश्वजित जो आहे आपले चिवर परिधान करून आपले भिक्षापात्र हातामध्ये घेऊन तो या ठिकाणी राजगृह नगरीमध्ये भिक्षेसाठी बाहेर पडला. आता अश्वजिताची धीर आणि गंभीर चाल पाहून सारिपुत्त चकित झाला. त्याची जी चालण्याची गती आहे, त्याची जी चेहऱ्यावरची मुद्रा आहे आणि ह्या सगळ्या धीरगंभीर जी चाल पाहून तो सारिपुत्त या ठिकाणी चकित झाला आणि वंदनीय अश्वजित पाहिल्यानंतर सारिपुत्त स्वतःशीच विचार करू लागला, खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा असा भिक्खू या ठिकाणी दिसत आहे. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा तू कुणाचे वैराग्य प्राप्त करून घेतले आहेस, मित्रा तुझा गुरु कोण, तू कोणत्या धम्म मानतोस, असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे, असं कुणाच्या मनात आलं, सारिपुत्ताच्या मनात आलेलं आहे. परंतु पुन्हा सारिपुत्ताला असं वाटलं की नाही, आता ही योग्य वेळ नाही, कारण अश्वजित आहे भिक्षाटन करत आहेत, असं त्याला त्या ठिकाणी वाटलं की आता ही योग्य वेळ नाही, या भिक्खूने हे विचारण्याची ही आता योग्य वेळ नाही, कारण तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे. याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर त्याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे, असं पुन्हा त्याला वाटलं आणि तो त्याच्या मागोमाग गेला. राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपल्यावर वंदनीय अश्वजिताने मिळालेले अन्न जे आहे ते अन्न घेऊन परत गेला आणि नंतर ज्या ठिकाणी तो होता त्या ठिकाणी सारिपुत्तही गेला आणि त्याच्यासमोर जाऊन तो या ठिकाणी त्याला म्हणाला. त्या ठिकाणी त्याने अभिवादनही केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्याच्या शेजारी जो आहे त्याच्याजवळ उभा राहिला. अश्वजिताला जवळ उभा राहून परिवाजक सारिपुत्ताने त्याला विचारले, मित्रा आपली मुद्रा जी आहे या ठिकाणी शांत दिसत आहे, आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी सुद्धा आहे, आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे, आपला गुरु कोण आहे, आपण कोणाचा धम्म मानता, असे प्रश्न जे आहेत अश्वजिताला सारिपुत्तानं केले. आता मात्र अश्वजित म्हणतोय, मित्रा शाक्य कुळातील असलेला एका महान श्रमण आहे आणि त्याच्या नावाने मी ही प्रव्रज्जा धारण केलेली आहे, तोच तर माझा गुरु आहे आणि त्याचाच धम्माला मी या ठिकाणी अनुसरत आहे. वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपल्याला कोणता उपदेश दिला आहे, असा पुनस्त या ठिकाणी प्रश्न केला. आणि मग पुन्हा अश्वजित या ठिकाणी सारिपुत्ताला म्हणतात, मित्रा मी केवळ एक तरुण शिष्य आहे आणि मी सुद्धा या ठिकाणी नुकतीच काय केलेली आहे तर धम्माची दीक्षा घेतलेली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी या ठिकाणी नव्यानच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकत नाही मित्रा, पण नेमका त्याचा अर्थ काय आहे हे मी तुला थोडक्यात नक्कीच सांगेन. आणि नंतर सारिपुत्त जो आहे स्थविर अश्वजिताला म्हणाला, ठीक आहे, आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा, परंतु मला त्याचा अर्थ सांगा, मला फक्त त्याचा अर्थच पाहिजे, एवढं मोठं अवडंबर माझ्या काही कामाचं नाही आणि एवढा शब्दाचे अवडंबर मला कशाला, असं तो या ठिकाणी म्हणतो. नंतर अश्वजिताने सारिपुत्ताला भगवान बुद्धाचा उपदेशाचा या ठिकाणी सारांश सांगितला आणि सारांश समजावून सांगितल्यानंतर
त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण या ठिकाणी समाधान सुद्धा झाले. सारीपुत्त आणि मोगलयान हे जरी सख्य भाऊ नव्हते तरी पण ते सख्या भावाप्रमाणे या ठिकाणी राहत होते. त्यांनी एकमेकांना असं वचन दिलं होतं की ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे, असे परस्परामध्ये त्या दोघांचं ठरलेलं होतं. कुणाकुणाचं ठरलेलं होतं? सारीपुत्त आणि मोगलयांचं परस्परामध्ये असं ठरलेलं होतं. जे कुणाला सत्य अगोदर सापडेल ते त्यांनी एकमेकाला सांगायचं. आता ठरल्याप्रमाणे मोगलयान जेथे होता तेथे सारीपुत्त गेला आणि सारीपुत्ताला पाहून मोगलयान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा जी आहे ती शांत आहे, तुझे रूप सुद्धा शुद्ध आणि तेजस्वी आहे. सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय? मग सारीपुत्त म्हणतो, होय मित्रा, मला सत्याचेच ज्ञान झाले आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले? आणि नंतर या ठिकाणी सारीपुत्ताने आपण अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा संपूर्ण वृत्तांत सांगितला. आणि नंतर मोदगलयान सारीपुत्ताला म्हणाला, मित्रा, चल चल आपण जाऊया आणि तथागतांना भेटूया आणि भगवंत तथागत आपले गुरु होतील, असं या ठिकाणी दोघंही एकमेकाला म्हटले. आणि तदनंतर सारीपुत्त उतरला, मित्रा, हे काय जे आपल्यासोबतचे 250 परिवारजक आहेत त्या आपल्यामुळेच या ठिकाणी राहत आहेत आणि ते आपल्याला या ठिकाणी मानत आहेत आणि त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू. मग त्यांना योग्य वाटेल ते त्याप्रमाणे करतील, परंतु आपण त्यांना सांगूयात. नंतर सारीपुत्त आणि मोगलयान हे ते परिवारजक जेथे राहत होते त्या ठिकाणी गेले आणि त्यांना त्यांच्या जवळ जाऊन ते म्हणाले, मित्र हो, आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत आणि तेच आता आमचे गुरु आहेत. ते उतरले आणि महाराज, आम्ही आपल्यामुळेच येथे राहत आहोत, आम्ही आपल्यालाच मानतो, असे ते जे परिवारजक आहेत बाकीचे त्यांनी या ठिकाणी 250 परिवारजक त्या दोघांना या ठिकाणी म्हटलेलं आहे. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणांच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही सुद्धा तोच मार्ग अनुसरणार आहोत, असं या ठिकाणी ते म्हटले आहेत. नंतर सारीपुत्त आणि मोगलयान जेथे संजय जो आहे, संजय जिथे राहत होता त्या संजयकडे गेलेले आहेत आणि त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत, आता तेच आमचे गुरु आहेत. त्यावर संजय म्हटलेला आहे, छे छे मित्रा, जाऊ नका, आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ. तिघेही म्हणजे कोण कोण? संजय. हे तिघ जण ते 250 परिवारजक जे आहेत त्यांची आपण तिघ मिळून काळजी घेऊ, असं या ठिकाणी तो संजय या सारीपुत्त आणि मोगलयांना म्हणत आहेत. सारीपुत्त आणि मोगलयान यांनी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच त्यांना उत्तर दिले. नंतर 250 परिवारजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोगलयान या भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहात वेळूवनात गेले आणि सारीपुत्त आणि मोगलयान दुरून येत असताना तथागताने पाहिलेले आहेत. ते आता येत आहेत आणि दुरूनच येत असताना भगवंतांनी ते पाहिले आणि त्यांना पाहून ते आता बाकीचे जे काही भिक्खू बसलेत त्या भिक्खूंना म्हणाले, ते पहा भिक्खू हो, 2 सोबती येत आहेत. सारीपुत्त आणि मोगलयान याच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकापैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यत्व होतील. म्हणजे हे जे दोघं आहेत ते माझ्या या भिक्खू संघामधले सगळ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ असे शिष्य जे आहेत ते पत्करतील किंवा ते शिष्यत्व होतील. वेळूवनात पोहोचल्यावर तेथे भगवान बुद्ध होते. तेथे ते गेले आणि त्यांच्या समोर जाऊन त्यांनी साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंतांच्या चरणावर ठेवून ते भगवंतांना म्हणाले, भगवंत, आम्हाला दीक्षा द्यावी. नंतर एही भिक्कवे,
भिक्खूंनो या. हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारीपुत्र आणि मोगलयान आणि 250 जटिल बंधूचे शिष्य जे आहेत या ठिकाणी भगवंताचे शिष्य झालेले आहेत. आणि हे जे आहेत या ठिकाणी सारीपुत्र आणि मोगलयान शिष्य बनलेले आहेत. आपण राजा बिंबिसार या ठिकाणी पाहून थांबणार आहोत. राजा बिंबिसार जो आहे राजगृह येथे मगध राजश्रीय बिंबिसाराची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलाचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागले. आता बोला, कोण जटिल? बरोबर आहे. हा, 3 जण जे होते, आता या तिघांनी या ठिकाणी या धम्माची दीक्षा घेतली आणि सगळीकडे ती चर्चा होत आहे. ही सगळीकडे चर्चा होत आहे आणि अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे सुद्धा कळाले. या जटिल जे साधू आहेत कश्यप बंधू तिघही, या तिघांची जी सगळीकडे चर्चा होती, आता त्यांनी या ठिकाणी दीक्षा घेतली, ही सुद्धा चर्चा सगळीकडे झाली. आणि अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात येत असल्याचं सुद्धा कळालं. राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करायस लावणे ही काय साधी गोष्ट नाही. निश्चितच तो अहरत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे. तो विद्वान आणि सद्वर्तनी जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला यात्रिक, लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव मानव यांचा गुरुच असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो या ठिकाणी करीत असला पाहिजे. ज्याचा आदी मध्य आणि अंत जो आहे कल्याणकारी आहे. ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत आणि असाच धम्म तो या ठिकाणी शिकवत असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष शुद्ध पवित्र जीवनाचाच तो प्रसार या ठिकाणी करत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणं योग्य होय असं या ठिकाणी बिंबिसाराला वाटलं. आणि म्हणून राजा बिंबिसार मगधातील 12 सहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी बुद्ध होते तेथे गेले. भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून ते त्यांच्याजवळ जाऊन बसले आणि मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्या जवळ जाऊन ते बसले. काहींनी तथागतांना आपलं कुशल क्षेत्र विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतापुढे बसले. काहींनी तथागताला आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्याजवळ बसले. काही जण काहीच न बोलता तथागतापाशी जाऊन बसले. मगधातील त्या 12 सहस्त्र ब्राह्मणांनी आणि ग्रस्तांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खूमध्ये जो उरुवेला कश्यप आहे त्या उरुवेला कश्यपला पाहिले आणि त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की हे कसे काय? हा थोर श्रमण उरुवेला कश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे का? उरुवेला कश्यप हा थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे असा त्या मगधच्या लोकांना काय पडला? प्रश्न पडला. त्या ब्राह्मणांना प्रश्न पडला की जो श्रमण भगवंत आहे हा श्रमण भगवंत त्या उरुवेला कश्यपचं त्यांनी अनुयायित्व पत्करलं आहे का? या कश्यपानं श्रमण भगवंताचा अनुयायित्व पत्करला आहे असा प्रश्न त्या लोकांमध्ये काय झाला? पडलेला आहे. आणि त्या सर्वांच्या मनामध्ये उद्भवलेला प्रश्न जाणून भगवंत जे आहेत बसलेले आहेत आणि सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रश्न येतो आहे आणि ह्या सगळ्यांच्या मनामधला प्रश्न भगवंतांनी जाणला. त्यांच्या मनामध्ये काय हालचाल चालली, मनामध्ये काय विचार चाललेले आहेत हे या ठिकाणी भगवंतांनी जाणलेले आहेत. प्रश्न जाणून तथागत उरुवेला कश्यपला म्हणाले, हे उरुवेलासी, तुला लोक महापुरुष म्हणतात.
तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस? काय म्हटलं त्याला की तुला नेमकं काय आढळलं आहे की तू अग्नीला सोडून दिलेला आहे, अग्निपूजा करायचं सोडून दिलं आहे, अग्निहोत्राचा तू त्याग केला आहे, हे कसं काय घडलं? भगवंत त्याला विचारत आहेत. आता कश्यपाने या ठिकाणी उत्तर दिलं, रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूचीच यज्ञ यागापासून प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळे मला यज्ञयाग आणि आहुती यात आता गोडी वाटली नाही. पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उरुवेला कश्यप आपल्या आसनावरून उठला आणि आपले जे काही उत्तरीय वस्त्र आहे, जे चिवर आहे, ते त्याने व्यवस्थित केले आणि भगवंताच्या चरणी जाऊन तो नतमस्तक झालेला आहे. नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला. म्हणजे असं सगळं लोटांगण जे आहे ते लोटांगण त्याला साष्टांग प्रणिपात म्हणतात. जे आजकाल आपण पाहतो ना लोटांगण घेतलेले, तर तशा पद्धतीचं आजही बाहेर देशाची जी लोक आहेत ते पूर्ण आपले जे शरीर आहे ते खाली हे करून तथागताच्या विहारामधलं वंदन घेतात. आणि तशा पद्धतीचं या ठिकाणी त्या कश्यपाने सुद्धा भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंतांना तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि सगळ्या त्या ग्रस्तांना जो प्रश्न पडला होता की उर्वेला कश्यप हा या महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून तो आपले पवित्र जीवन या ठिकाणी अनुसरत आहे. आणि नंतर ते दशसहस्र ब्राह्मणांच्या आणि ग्रस्तांच्या मनात जो उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्याला आपल्या धम्माचा उपदेश सुद्धा दिला. एकही काळा डाग न पडलेला स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो, जसा पांढरा कपडा धरा आपण, शुभ्र सफेद वस्त्र, ज्या सफेद वस्त्राला एकही डाग न पडलेला स्वच्छ जो असं वस्त्र आहे त्याला जर आपण रंग दिला तर रंग पटकन त्याला एक चांगल्या पद्धतीचा रंग त्याला चढल्या जाईल. त्याचप्रमाणे बिंबिसार ज्याच्या अधिपती आहे अशा त्या मगधवासियांना हजारो ब्राह्मण आणि ग्रस्तांना या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केलेला आहे. 1000 लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासकच झाल्याची या ठिकाणी घोषणा केली. आणि हे पाहून धम्म समजल्यावर, त्याने आकलन झाल्यावर आणि अनिश्चितता नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण असे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मगध राजश्रेणीय बिंबिसार राजा जो आहे भगवंतांना म्हणाला, भगवंत, पूर्वी मी राजपुत्र असताना, मी पूर्वी कोण होतो? राजपुत्र होतो, राजाचा मुलगा होतो. पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात 5 इच्छा होत्या, त्या आता मात्र पूर्ण झाल्या आहेत. काय इच्छा होत्या पहा. भगवंत, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनामध्ये विचार आला, मला माझा राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल. आणि भगवंत, ती माझी आता पहिली इच्छा पूर्ण झाली, आता मी राजा आहे. आणि नंतर एखादा अरहंत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल. आणि आता भगवंत, ही माझी दुसरी इच्छा होती, हे भगवंत, ती पण आता या ठिकाणी पूर्ण झाली. माझ्या राज्यामध्ये सम्यक संबुद्ध आलेले आहेत आणि भगवंताची सेवा करणे मला शक्य झालं तर किती चांगलं होईल. ही माझी तिसरी इच्छा होती, हे भगवंत, तीही आता पूर्ण झाली. आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती. भगवंत, आता तीही इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. त्या भगवंताचा धम्म मला कळावा, निस्ता सांगितला नाही तर तो धम्म सुद्धा मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती. हे भगवान, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या 5 काय होत्या? इच्छा होत्या. आश्चर्य आहे
भगवंत आश्चर्य आहे, जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा, किंवा ज्याला डोळे आहेत त्याला पाहता यावं म्हणून अंधारात दिवा आणावा. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गाने धम्माची शिकवण दिली. हे केवढे असे आश्चर्य आहे. भगवान बुद्धाला आणि भगवंतांच्या या धम्माला, भगवंताच्या धम्माला आणि त्याच्या भिक्खूच्या या संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला अजन्म असा शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा, असं या ठिकाणी बिंबिसार भगवंताला विनंती करतो. आणि तो या ठिकाणी भगवंत त्याला अजन्म असा उपासक म्हणून त्याची स्वीकृती करतात. अशा पद्धतीने हा बिंबिसार राजा या ठिकाणी भगवंताचा उपासक होतो. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.